भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शासन सुद्धा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करत असते। चरित्र प्रकाशन समिती या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 23 खंड लिहिले होते त्या 23 खंडाचं त्यांनी प्रकाशन केलेलं आहे आणि ही सगळी जी पुस्तकं आहेत ती इकडे अवेलेबल आहेत। या चरित्र साधने समितीकडून शासनाला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत ती पुरवली जातात। शासना व्यतिरिक्त जर कोणाला ह्या पुस्तकांबद्दल माहिती हवी असेल किंवा ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर चर्दी रोडला प्रशासकीय प्रेस आहे, तिकडे तुम्ही संपर्क साधून ही पुस्तकं तुम्ही विकत घेऊ शकता। चरित्र साधने समिती या प्रकाशन समितीबद्दल आपल्याला जास्त माहिती हवी आहे आणि त्यासाठी ती माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्यासोबत आहेत असिस्टंट रिसर्चर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई महाराष्ट्र शासन। आपल्या समितीमध्ये 3 समित्या आहेत। महात्मा फुले संशोधन साधने चरित्र प्रकाशन समिती, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ह्या चरित्र समितीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र साधने प्रकाशन समितीची गेल्या 1976 साली या समितीची स्थापना झालेली आहे आणि 1976 पासून आमच्या समितीने आतापर्यंत 23 खंडाची निर्मिती केली आहे। 23 खंडाची 1 ते 23 खंडाची निर्मिती केली आहे आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही सोर्स मटेरियल होते ते सुद्धा आम्ही ते प्रकाशन केलेले आहे। त्यामध्ये जनताचे 1 ते आतापर्यंत 6 खंड अजून झालेले नाहीत। खंड 1, 2, 3 आणि 5 या खंडाचे प्रकाशन झालेले आहेत, परंतु आता आम्ही सर्व खंड उपलब्ध 1 ते 6 खंड आता आमच्याकडे तयार आहेत। तुम्ही सांगितलं की शासनाला येथून पुस्तकं पुरवली जातात, मग जर शासना व्यतिरिक्त कोणाला जर पुस्तकं वाचण्याची आवड असेल आणि त्यांना जर ही पुस्तकं वाचायची असेल तर ते कुठे संपर्क साधू शकतात? आम्ही इथून या ऑफिसमधून फक्त पुस्तकाची निर्मिती करतो आणि हे शासकीय मुद्रणालय आहे चर्नी रोडला, तिथे त्यांच्याकडे सर्व पुस्तकं हे अवेलेबल असतात। याच्या व्यतिरिक्त जर कॉमन कोणालाही पुस्तकं लागत असेल तर ते शासकीय मुद्रणालयामधून ते डिस्काउंटमधून काही डिस्काउंट देऊन घेऊन जाऊ शकतात आणि आमचं शासनाचं असल्यामुळे एक अल्प किमतीत हे पुस्तक मिळाले जाते। महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीला यांचे स्टॉल्स लागले जातात आणि चर्नी रोडला जी गव्हर्नमेंट प्रेस आहे बरोबर, तिथून हे जे या स्टॉलची अरेंजमेंट केली जाते आणि तिकडे तुम्हाला ही पुस्तकं अवेलेबल मिळतील। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन काही 2 दिवसांवरच येऊन ठेपला आहे आणि या दुःखाच्या दिवशी आपण बाबासाहेबांना अभिवादन करायला जात असतो आणि तेव्हा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाचनाची आवड आपण जोपासली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही जेव्हा चैत्यभूमीला महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी याल तेव्हा तुम्ही यांच्या स्टॉलला आवर्जून व्हिजिट करा। आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि नानाभाऊ साठे असे भरपूर पुस्तकं आमच्या स्टॉलमध्ये राहतात आणि महाराष्ट्र शासनाच्या आपलं शासकीय मुद्रणालय यांनी दादर येथे समोर फुटपाथ येथे हा स्टॉल राहिलेला असतो, कारण की दरवर्षीप्रमाणे आमच्या पुस्तकाची भरपूर विक्री होती। आपण बघितलं तर गेल्या वर्षी तब्बल 100 कोटीचे पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारताचे संविधान असे 100 कोटीच्या वर हे पुस्तकं विकले गेलेले होते आणि याही वर्षी आता शासकीय मुद्रणालय यांनी आमची परवानगी घेऊन तिथं स्टॉल लावलेला आहे। तरी प्रत्येकाने या स्टॉलला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि सर्व पुस्तकं घ्यावे अशी माझी विनंती आहे। सुभाषजी हिंगोले सर यांनी आपल्याला इतकी चांगली माहिती दिली या पुस्तकांबद्दल, तर त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। या स्टॉलला प्रत्येकाने भेट देऊन महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकं घेऊन जावे, का तर यांचे पुस्तकं वाचले तर नक्कीच आपल्याला त्यांचा चांगलाच फायदा होईल
अरे त्यांनी आपल्याला आवाहन केलं आहे की जी स्टॉल्स त्यांची चैत्यभूमीवर असतात 6 डिसेंबर दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक मानवंदना असते ती त्यामार्फत, आणि आपण सर्वजण त्या स्टॉलला व्हिजिट करूया आणि एखादं पुस्तक नक्की खरेदी करूया आणि ते पुस्तक वाचून आपल्या आयुष्यात चांगला बदल घडूया, आणि हीच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी मानवंदना असेल. जय भीम. जय भीम. चरित्र साधने प्रकाशन समितीचे सहाय्यक संशोधक सुभाषजी इंगोले यांना आपण भेट दिली आणि त्यांच्याकडून आपण त्या प्रकाशन समितीची संपूर्ण माहिती घेतली. आपण त्यांना पुन्हा एकदा भेटणार आहोत, संवाद साधणार आहोत. त्यांची एक खास मुलाखत आपण लवकरच काही दिवसांतच घेणार आहोत. थँक्यू.